नमस्कार. विचार करा, जगातल्या सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक म्हणजे बांधकाम क्षेत्र. आणि त्यात आता शिरलंय भविष्याचं तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. हे AI ह्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवत आहे. आज आपण हेच सगळं अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. चला सुरुवात करूया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा. फक्त 1%. काय असेल बरं हे? हा आकडा खूप काही सांगून जातो, विशेषतः बांधकाम क्षेत्राबद्दल. आणि खरं सांगायचं तर हे एक मोठी समस्या आहे. चला पाहूया नक्की काय आहे हे. तर हाच तो मुद्दा आहे. विचार करा, मॅन्युफॅक्चरिंग किंवा अगदी आपल्या रिटेलसारख्या क्षेत्रांनी तंत्रज्ञानामुळे प्रचंड प्रगती केली आहे. पण बांधकाम क्षेत्र? ते मात्र अनेक दशकांपासून वर्षाला फक्त 1% या गतीने पुढे सरकते. म्हणजे अक्षरशः कासवाच्या गतीने. आणि हीच या क्षेत्रासमोरची सगळ्यात मोठी अडचण आहे. यामुळे होतं काय, तर वेळ आणि पैसा दोन्हीचा प्रचंड अपव्यय. मग ह्या समस्येवर उत्तर काय? तर उत्तर आहे AI. आता AI म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी खूप क्लिष्ट, अवघड असं चित्र उभं राहतं, बरोबर ना? पण तसं काही नाहीये. खरं तर हे एका स्मार्ट टूलसारखं आहे, एक असं साधन जे या अवघड कामाला सोपं करण्यासाठीच बनलंय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर AI म्हणजे काय? तर मशीनला माणसासारखा विचार करायला शिकवणं. म्हणजे ते प्रचंड प्रमाणात डेटा किंवा माहिती बघून त्यातले पॅटर्न्स ओळखतं आणि त्यातून शिकतं. जे काम करायला आपल्याला कित्येक दिवस किंवा महिने लागतील, ते काम AI काही मिनिटात करून टाकतं. कमाल आहे ना? बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात काय फरक पडतो? चला एक उदाहरण बघूया. समजा एका मोठ्या बिल्डिंगच्या बांधकामाचा खर्च काढायचा आहे. जुन्या पद्धतीने कसं व्हायचं? सगळं हाताने मोजायचं, हिशोब करायचा. यात वेळ तर जायचाच, पण चुका होण्याची शक्यताही खूप असायची. आता AI काय करतं? ते मागच्या शेकडो प्रोजेक्ट्सचा डेटा बघतं आणि त्यावरून अगदी अचूक अंदाज देतं, तेही काही मिनिटांत. विचार करा, किती मोठा फरक आहे हा. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. चला, आता AIचा खरा प्रभाव समजून घेण्यासाठी आपण एका बांधकाम प्रकल्पाचा प्रवास करूया. अगदी सुरुवातीच्या प्लॅनिंगपासून ते इमारत पूर्ण होईपर्यंत. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर AI काय जादू करतं ते पाहूया. तर प्रवासाचा पहिला टप्पा, नियोजन आणि डिझाईन. इथेच तर सगळा पाया रचला जातो, नाही का? आणि हो, AI अगदी सुरुवातीपासूनच हा पाया एकदम पक्का आणि स्मार्ट बनवण्यासाठी कामाला लागतं. या टप्प्यावर AIला तुम्ही एक सुपर स्मार्ट असिस्टंट समजू शकता. ते काय करतं? ते हजारो डिझाईनचे पर्याय तपासतं. म्हणजे इमारतीची रचना कशी असावी, कुठून विजेच्या तारा जातील, कुठून पाण्याची पाईपलाईन जाईल, या सगळ्या गोष्टींमध्ये काही अडचण तर येणार नाही ना, हे ते आधीच ओळखतं. आणि यामुळे होतं काय, की बांधकाम सुरू झाल्यावर ज्या मोठ्या चुका होऊ शकतात त्या टाळल्या जातात. म्हणजे नंतर होणारा लाखो रुपयांचा खर्च आणि मनस्ताप दोन्ही वाचतं. ओके, तर डिझाईन फायनल झालंय. आता आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोचलो आहोत, म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम साईटवर. चला पाहूया इथे AI सुरक्षा आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी काय करतं. ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, साईटवर AI एक डिजिटल सेफ्टी ऑफिसरसारखं काम करतं. म्हणजे साईटवर जे कॅमेरे लावलेले असतात त्यांच्यावर त्याची 24 तास नजर असते. कोणी हेल्मेट घातलं नाहीये का? किंवा कुठे काही धोकादायक काम सुरू आहे का? हे सगळं ते ओळखतं आणि अपघात घडायच्या आतच सुपरवायझरला अलर्ट पाठवतं. म्हणजे कितीतरी जीव वाचू शकतात. आणि एवढंच नाही, आता तर प्रत्यक्ष कामात मदत करायला रोबोटसुद्धा आले आहेत. अर्ध स्वयंचलित बुलडोझर जमिनीचं काम अचूकपणे करतात, तर रोबोटिक हात वेल्डिंग किंवा विटा रचण्यासारखी धोकादायक आणि कंटाळवाणी कामं अगदी न चुकता करतात. यामुळे काय होतं, तर आपले जे कुशल कामगार आहेत त्यांना अधिक महत्त्वाच्या आणि क्रिएटिव्ह कामांसाठी वेळ मिळतो. चला, आता इमारत बांधून तयार झाली. पण थांबा, इथे AIचं काम संपत नाही. खरं तर इथून पुढे एक नवीन आणि तितकंच महत्त्वाचं काम सुरू होतं. ते म्हणजे इमारतीची आयुष्यभराची देखभाल. आणि हो, यातही AI खूप मोठी मदत करतं. हे किती मोठ्या स्तरावर काम करतं याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे दुबईमधली जगातली सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा. विचार करा, 163 मजले, 57 लिफ्ट्स. या सगळ्यांवर लक्ष ठेवणं किती अवघड असेल. पण तिथे एक AI सिस्टम आहे जी या सगळ्या मशिनरीवर सतत नजर ठेवते. काही बिघाड होण्याआधीच ती धोक्याची सूचना देते. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळता येते आणि वेळेवर दुरुस्ती होते.
तर आपण प्लॅनिंगपासून ते मेंटेनन्सपर्यंत एआयची भूमिका पाहिली. या सगळ्यामधून जे मोठे फायदे मिळतात त्यावर आता एक नजर टाकूया. थोडक्यात सांगायचं तर एआयमुळे 4 मुख्य गोष्टी साध्य होतात. 1. कामगारांसाठी उत्तम सुरक्षा. 2. कामाचा वाढलेला वेग म्हणजे उत्पादकता वाढते. 3. खर्चात लक्षणीय कपात. आणि 4. अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बांधकाम. हे 4ही फायदे या उद्योगाचं चित्र बदलण्यासाठी पुरेसे आहेत. आणि यातला पर्यावरणाचा मुद्दा तर आजच्या काळात खूपच महत्त्वाचा आहे. एआय काय करतं? तर ते साहित्याचा वापर अगदी अचूकपणे करतं, ज्यामुळे कचरा कमी होतो आणि यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यासही मदत होते. म्हणजे आपण फक्त इमारती नाही तर एक चांगलं भविष्यही घडवत आहोत. ठीक आहे, हे सगळं खूपच छान आहे, पण आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो जो तंत्रज्ञानाबद्दल बोलताना नेहमीच विचारला जातो. तो म्हणजे माणसांच्या नोकऱ्यांचा काय होणार? बरोबर आहे. जेव्हा आपण रोबोट्स आणि ऑटोमेशनबद्दल ऐकतो तेव्हा मनात पहिली धास्ती हीच येते की अरे, मग रोबोट्सच सगळे कामं करणार असतील तर माणसांनी काय करायचं? बांधकाम क्षेत्रातल्या नोकऱ्यांचं काय होईल? याचं उत्तर ओरॅकल सारख्या मोठ्या कंपनीने खूप छान दिलंय. ते म्हणतात, नाही, एआय माणसांची जागा घेणार नाही. का? कारण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मानवीय अनुभव आणि त्याची विचार करण्याची क्षमता याला पर्याय नाही. मशीन डेटा देऊ शकतं, पण अंतिम निर्णय हा माणसाचाच असेल. म्हणजेच एआय हे मानवी कौशल्याची जागा घेण्यासाठी नाही, तर त्याला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आलं आहे. हे एक असं साधन आहे जे कामगारांना त्यांचं काम अधिक चांगल्या प्रकारे, अधिक सुरक्षितपणे आणि जास्त कार्यक्षमतेने करायला मदत करेल. तर एक गोष्ट निश्चित आहे, एआय आपल्या बांधकामाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकत आहे. पण आता खरा प्रश्न हा नाही की ते काय बदलेल. खरा प्रश्न हा आहे की या अविश्वसनीय तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भविष्यात काय काय अद्भुत गोष्टी बांधणार आहोत. याचं उत्तर कदाचित आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं असेल.